मित्रांनो, आज मी तुम्हाला मकर संक्रांतीची माहिती सांगणार आहे. मकर संक्रांती म्हणजे काय? मकर संक्रांती हा सूर्यदेवाचा उत्सव असून जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, साधारणपणे 14 जानेवारीला, तेव्हा तो साजरा होतो, जो शेती आणि निसर्गातील बदलांचे प्रतीक आहे. या दिवशी तिळगुळ वाटणे, काळे कपडे घालणे, पतंग उडवणे आणि दानधर्म करणे, सुगडदान यासारख्या परंपरा आहेत, जो आनंद, समृद्धी आणि सकारात्मक बदलांचा संदेश देतो, असे महाराष्ट्र पर्यटन आणि टाइम महाराष्ट्र यासारख्या स्रोतांमधून समजते. मकर संक्रांती म्हणजे काय? खगोलशास्त्रीय महत्त्व. पौष महिन्यात सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या खगोलीय घटनेला मकर संक्रांती म्हणतात आणि 5 दिवसापासून उत्तरायण सुरू होतो, तेव्हा दिवस मोठा होऊ लागतो, असे टाइम महाराष्ट्र आणि विकिपीडिया सांगतात. कृषी सण. नवीन पिकांच्या गहू, हरभरे, ऊस काढणीचा आणि निसर्गातील बदलांचा हा सण आहे. चिकुपिकू सांगते असा साजरा करतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असे म्हणून तिळगुळाचे पदार्थ वाटले जातात, ज्या नात्यामध्ये गोडवा येतो. काळे कपडे. काळे कपडे या दिवशी परिधान करतात, कारण या काळात थंडी असते आणि सूर्याला उत्तरायणात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देतात, असे सांगते. पतंगोत्सव. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे, जे आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे. गुडदान. स्त्रिया गुडदान, सुगंध भरून गहू, बोर, हळदी, कापूर, ऊस दान करतात. धन्यवाद मित्रांनो. येडेश्वरी भक्ती यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमची मकर संक्रांतीची माहिती सांगा.